आज तुम्ही इथे उमेदवार म्हणून इच्छुक उमेदवार म्हणून उपस्थित आहात. तुमचा थोडासा कार्याचा आढावा घ्यायचा आहे. आपला परिचय. नमस्कार, मी राजश्री सुधीर माने, प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपकडे उमेदवारी मागितलेली आहे, जनरल महिलामध्ये. तुम्ही भाजपकडून उमेदवारी मागितलेली आहे तुमच्या प्रभागामधून. तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही या राजकीय क्षेत्रात पडण्याआधी काही सामाजिक कार्य केलेलं आहे का? हो, बरेच असे कार्यक्रम आम्ही केलेले आहेत. खरं सांगायचं म्हणजे आम्हाला महानगरपालिका आणि नगरपालिका माझ्यासाठी नवीन नाही आहे. 2000 सालापासून मी नगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केले. 2018 पर्यंत कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत असताना प्रत्येक भागाशी जनतेशी माझा बराच संपर्क आलेला आहे. भागातून जी काही कामं आहेत काही नाही त्याचा बराच मला अंदाज आहे. त्यामुळं मी 2018 पर्यंत भरपूर कामं केलेली आहेत आणि 18 नंतर समाजकार्य भरपूर केलेलं आहे. भागात बरेच फिरती केलेल्या आहेत. भागात महिलांची काय अडचणी आहेत, काय अडचणी आहे ते बरेच जाणून घेतले. पण सामाजिक कार्य करता करता तुम्हाला राजकीय क्षेत्राकडे वळावं असे का वाटले? विषय असा आहे, समाजकार्य आणि राजकीय कार्य बरंच एकत्र आहे. तुम्हाला जर बघायला गेलं ना, सामाजिक कार्य करायचं तर राजकीय ह्याच्यातून मी तुम्हाला सांगते. भागातली कामं जी करायची होतं, गटरी साफ करणे, स्वच्छता आहे, पाणी, रस्ते, गटरी, ह्या ज्या विषय येतात ते समाजकार्यामध्येच येतात. नगरसेविका नसताना सुद्धा या सगळी कामं माझ्या भागामध्ये मी केलेली आहेत. बऱ्यापैकी कामं केलेली आहेत. शासनाची एखादी योजना जर करता भागात आणून राबवायची झाली तर ते समाजकार्य पण होते आणि राजकारण पण होते. राजकारणातून चांगल्या पद्धतीने समाजकार्य घडत जाते आणि समाजकार्यातून आपण राजकारणाकडे वळलेलं आहे. एखादी योजना जर भागात राबवायचा तर राजकीय ताकद लागते. नुसतं समाजकार्य करून पण होत नाही. म्हणून मी या राजकीय क्षेत्रात आले. आपल्याला आपल्या प्रभागामधून निवडून यावं असं तर वाटतंय तुम्हाला? नक्कीच, कारण जनतेचीच इच्छा आहे की मी इलेक्शन लढून. पण का त्यांनी निवडून द्यावं असं वाटतं तुम्हाला? कारण मी बरीच कामं केली आमच्या भागामध्ये. तुम्हाला एक सांगण्याचा उद्देश एक असा आहे की ज्या भागामध्ये मी निवडणूक लढवण्यासाठी उभी आहे, म्हणजे इच्छुक उमेदवार म्हणून, त्या भागामध्ये बरेच वर्ष तिथं स्थानिक नगरसेवकच नव्हते, म्हणजे नाहीच आहेत. मुळात स्थानिक लेवलचे नगरसेवक नसल्यामुळे तो भाग मागासलेलाच आहे. त्या भागामध्ये रस्ते, गटरी, पाण्याची सोय, नंतर साफसफाई, स्वच्छतेला कामगार न येणे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आमच्या भागातला. आणि त्या भागामध्ये नगरसेवक स्थानिक लेवलचं नसल्यामुळे तिथल्या अडचणी लोकांना नगरपालिकेपर्यंत किंवा आमदारांच्यापर्यंत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे कार्याध्यक्ष आमदार आहेत डॉक्टर बाबासाहेब आवाडे. काय खरोखर त्या आमदारांच्याकडे त्यांच्या हाताखाली काम करणं म्हणजे भाग्यच म्हणून सांगावं लागेल. काय त्यांच्यापर्यंत ही कामं पोहोचवण्याचं काम असते ते नगरसेवकांचं असते. स्थानिक लेवलचा नगरसेवक नसल्यामुळे तिथली कामं डॉक्टर रावसाहेब आवाड्यांच्यापर्यंत ती कामं पोहोचत नाही, म्हणून तो भाग मागासलेला आहे. तर स्थानिक लेवलचा जर करता एखादा नगरसेवक असेल तर भागातली प्रश्न सोडवता येतात. तुमच्या माहितीसाठी तर मी तिथे खरं तर मी आधी विक्रमनगरमध्ये राहत होते. गेले 4 वर्ष झाली ह्या भागात राहते आणि या भागातली बरीच कामं मी केलेली आहेत. आमच्या आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालं तर तुम्हाला सांगायचा आता विषय म्हणजे मी नगरसेवका नसताना आमदार साहेबांच्याकडे जाऊन आमच्या भागासाठी निधी 30 लाखाची नगरसेवकांना निधी देताना आमदार साहेब हे करते, पण नगरसेवका नसताना माझ्या मागणीवरून आमच्या भागात रस्ते, गटरी वगैरे झालेले आहेत. तुम्ही आता इकडे राहायला तसं बोललात. हो, बरोबर आहे. एक 4 वर्ष धरू आपण. हो. मग या 4 वर्षात तिथलं जनमत तुमचं कसं आहे? खूप चांगलं. खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला, मला इलेक्शन लढवायची इच्छा म्हणजे डोक्यात नव्हतं. तुमच्या खरं सांगतो, डोक्यात नव्हतं. ज्यावेळी इलेक्शनचं हे सगळं चालू झाल्यानंतर भागातून मला असं मागणी आली, मॅडम तुम्ही नगरसेविका नसताना एवढी कामं केलाय का? आम्हाला तुम्हीच इथे नगरसेविका पाहिजे. हे भागातून मागणी आहे. कारण एवढी कामं झाली तुमच्या जनतेतून तुमच्याकडे जनलोकांच्या मतातून तुम्हाला सपोर्टिंग जास्त आहे. आता तुम्ही उमेदवारी इच्छुक आहातच, पण तुमचा आता प्रचार सभा रॅली काय चालू असेल तो कोणत्या पद्धतीने करतो? मॅडम अजून तरी आमची तिकीट फिक्स झालेली आहे. अच्छा.
आता ज्यावेळी आमचे आमदार साहेब म्हणा, हळवणकर साहेब म्हणा, आवडे साहेब यांनी सगळे मिळून जे तिकीट आम्हाला ज्यावेळी आमच्या तिकिटाची घोषणा करतील त्यावेळी आम्ही करतो. पण आताही आम्ही घर टू घर फिरायला लागले, जनतेची काय अडचण आहे काय नाही हे समजून घ्यायला लागलो आहे. बऱ्यापैकी आम्ही भागातून फिरायला लागलो की भागाचं काय आहे, कारण विषय कसा आहे आता भाग फार मोठा पडला. पूर्वी त्याचा एक भाग दोन भाग असा होता, आता 4 भाग एकत्र आहेत. आता माझा भाग जर तुम्ही म्हणायला गेला तर गणेश नगर, आंबेडकर नगर झालं तर सावित्री नगर, भुई नगर, भाटलेमाळा, दत्तनगर झालं तर आपला धनगरमाळा, आंबेडकर नगर झालं तर आमचं मी जिथे राहते बालाजी नगर, हा सगळा भाग आमचा एवढा मोठा भाग. त्या सगळ्या भागात मी फिरून काय काम करावं लागते काय नाही याच्यापैकी आम्ही पाहणी केलेली आहे. म्हणजे सामाजिक कार्य करता करता राजकीय क्षेत्रातलं थोडंसं वळण तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये जोपासलेलं आहे. हो, मी जैन ग्रुपचे अध्यक्ष होते 2024 मध्ये, 23-24 मध्ये जैन ग्रुपचे अध्यक्ष असताना बऱ्यापैकी मी महिलांच्यासाठी काम केले, लहान मुलांच्यासाठी काम केले. बरेच महिलांचे कार्यक्रम घेऊन वगैरे महिलांना उपदेश करणे, महिलांच्या माध्यमातून बरेच आम्ही असं वृक्षारोपण करणे, महिलांना एकत्रित घेऊन त्यांना चर्चासत्र करणे, त्यांच्या आरोग्यासंदर्भात चर्चा करणे, त्यांचं आरोग्य शिबिर घेतले महिलांचं. आता बरीच कामं झालेत माझ्या. आपण आता उमेदवारीसाठी उभे आहात, बरोबर आहे. समाज म्हणजे सगळा, स्त्री पुरुष सगळे. आता आपण काम करताना कसं महिलांसाठीच आपण करतो असं म्हणतो, पण समाज म्हणजे त्यात पुरुष पण आला. समजा एखाद्या पुरुषांची काही अडचण असेल तो तुमच्याकडे ते आले तर तुम्ही ते सोडवणं. 100% विषय कसा आहे, मी महिला जर असले तर आमचा आमदार कसा आहे सगळे हाच प्रश्न कसा आहे, उमेदवार तुम्ही आहात, नक्कीच सोडवणार. नक्कीच त्यांचा प्रश्न काय आहे तो समजून घेणार आहे, नक्कीच सोडवणार. ज्यावेळी आपण उमेदवारीसाठी उभे असतो त्यावेळी प्रथमतः आपण उमेदवार आहोत. आपण पहिल्यांदा जी काही अडचण जे काही संकट आहे ते पहिला तुम्हाला निवारण करावं लागणार आहे. मग ते तुम्ही करू शकाल का? 100% नक्की. माझ्या हातून जेवढं होईल तेवढे 100% मी प्रयत्न करणार की सगळे प्रश्न सोडवण्यासाठी. आणि नगरसेवकाचं कामच हे असते की भागातली प्रश्न सोडवणे आणि भागातली जी काही मोठी प्रश्न आहेत ते आमदारांच्यापर्यंत नेणे, वरच्या अधिकाऱ्यांच्यापर्यंत नेणे आणि ती भागातली कामं करून देणे हे नगरसेवकाचंच काम असतं. तुम्ही निवडून आलात, तुम्हाला तिकीट मिळावी अशी तर आमची अपेक्षा आहेच. समजा चुकून त्याच्यामध्ये आपली नाहीच निवड झाली तर तुमचं हे कार्य आहे हे तुम्ही असं पुढे चालू ठेवाल का? 100%. मी तुम्हाला एक सांगायचा विषय म्हणजे मी आता रिटायर्ड माणूस म्हटलं तरी चालेल मला, म्हणजे माझ्या व्यवसायातून काय. आणि आता मला 100% वेळ मला समाजकार्यासाठी पक्षासाठी द्यायची आहे. गेले 18 वर्ष मी पण या कामात नाही व्यवसायात होते, आता माझी मुलं व्यवसाय सांभाळतात, त्यामुळे मला इच्छा आहे ही सगळी कामं करण्याची. त्यामुळं तिकीट मिळावं, निवडून यावं, मग काम करावाचा विषय नाही. नगरसेवक नसताना मी बरीच कामं केलेली आहेत. मग आता हा जो प्रवास आहे राजकीय प्रवास, समाजकार्याचा प्रवास अखंड चालू राहणार, तर ते शंका नाही. कारण आवड असेल मात्र सवड आपोआप होते. ते तर आहेच. पण काय असतं राजकीय क्षेत्रात आपण समाजकार्य करता करता थोडंसं वळण बदललं की थोडंसं त्यात फरक जाणवतो माणसाला. म्हणून म्हटलं ही कारकीर्द जी आहे चालू ही अशीच तुम्ही ठेवला. नक्की 100% चालू ठेवणार, त्यात नाही. तुम्ही आला तिथं आमच्या लाईफ सदरला चांगल्या पद्धतीने मुलांना दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद.